बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। 1 वर्षांच्या मुदतवाढीवरून शिवसेनेत नाराजीचे सूर उमसतायत अशी सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांच्या निर्णयावर महायुतीमधील मंत्री नाराज आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। दिशा सालियान प्रकरणात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे। 2023 पर्यंत वडिलांकडून संशय व्यक्त केला गेला नव्हता, मात्र सरकारी वकील आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय आता व्यक्त केला नव्हता। दिशाच्या कुटुंबांसाठी प्रकरण संपायला हवं, आदित्य ठाकरेंच्या वकिलांचा कोर्टात हा युक्तिवाद आहे। ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली आहे। तब्बल 53,000 लाडक्या बहिणींना ओवाळणी नाही। जुलै महिन्यात 53,000 महिला अपात्र ठरल्यात। योजनेमध्ये पात्र महिलांचे वय 21 ते 65 असं आहे। ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 बहिणींची ओवाळणी हुकलेली आहे। तब्बल 53,000 लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यात। या योजनेमध्ये पात्र महिलांचे वय 21 ते 65 वर्ष इतके आहे। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। राखी बांधताना अंधारेंनी फोटो पोस्ट केलेला आहे। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्याकडून 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बदल करण्यात आलेले आहेत। सचिन अहिर शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल करण्यात आले। शिवडी विधानसभेतील नगरसेवक सचिन पडवळ यांच्यावर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे। आता सचिन पडवळ यांच्यावर ही जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बदल करण्यात आलेले आहेत। सचिन अहिर हे शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेत मोठे बदल झाले। तर शिवडी विधानसभा या नगरसेवक सचिन पडवळ यांच्यावर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आता सोपवण्यात आली। आता सचिन पडवळ यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुढील महत्त्वाची बातमी। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येते। प्रसिद्धी माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। तर सरकारकडून 14,82,36,160 मंजूर झालेले आहेत। गणेशोत्सव काळात जलप्रदूषण रोखणे, पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि शाश्वत पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे। रक्षाबंधनानिमित्तानं खासदार सुप्रिया सुळेंची अजितदादांकरता भावनिक पोस्ट आहे। सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीयेस ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करतेय, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनानिमित्तानं ही भावनिक पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे। प्रिय दादा, आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीयेस ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करतेय। 7 महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं, यावर आजही विश्वास बसत नाहीये। लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता। आजही वाटतं तू कुठून तरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पा गोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील। तुझ्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही। तू जिथं असशील तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी
गतवर्षीचा राखी बांधण्याच्या दिवसातला अर्थात रक्षाबंधनाचा तो फोटो ट्विट करत ही भावनिक पोस्ट केली आहे. पाहूया पुढील महत्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. कुंभभक्ती संगम कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. 3 दिवसीय कुंभभक्ती संगमाचे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणकडून आयोजन करण्यात आलेलं आहे. तर 3 दिवसात संत परंपरा आणि वारकरी संप्रदाय यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणखी काही कार्यक्रम पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या नूतन कृषी महाविद्यालयाचे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक कॅम्पचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन करणार आहेत. नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधलेला आहे. व्हिडिओ कॉलद्वारे हा संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली आहे, त्यांना धीर दिलाय. पाहूया. नमस्कार नमस्कार. किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत साहेब. बरं बरं बरं. आणि आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? सर्व महाराष्ट्रातले 115 लोक आहेत. 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. तुमची काय आता? मध्यचे आहेत काही सगळे इकडले. बरं बरं सगळे नागपूरचे आहेत. बरं बरं बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे. आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतात त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे. तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये. काय काळजी करू नका. कारण की सगळे एलिट लोक सगळे घाबरलेले आहे म्हणून त्याच्यामुळे. नाही घाबरू नका. आम्ही सगळे टचमध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय. काय काळजी करू नका. उद्या संध्याकाळची ट्रेन आहे. हो हो हो. 5 वाजताची ट्रेन आहे. त्याच्या आधी तुम्हाला पाठवा पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही. काळजी करू नका. आता खासदार साहेब आले बहुतेक. अच्छा आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा त्यांना मी विनंती केली होती. संदीप राणा साहेब हा ते येत आहेत तिथे. संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय. ते पूर्ण मदत करतील. मी आहे त्यांच्या टचमध्ये. काळजी करू नका. हो हो. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूयात. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि आदिती तटकर यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी केली आहे. रक्षाबंधन हा सण आज राजकीय वर्तुळातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि पवित्र नातेसंबंधाचे प्रतीक असलेला एक प्रमुख आणि भारतीय सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. आपण हे दृश्य पाहतोय. आदिती तटकरे, धनंजय मुंडेंचं हे रक्षाबंधन. पाहूया पुढील महत्वाची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरी केली आहे. आपल्या बहिणींसोबत आजचा हा महत्वाचा दिवस रक्षाबंधनाचा साजरा केलेला आहे. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा आजचा हा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी देखील प्रार्थना करते. तसंच भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे आणि तिला आधार देण्याचा पवित्र वचन देतो. आपण हे दृश्य पाहतो. राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीसोबत हा रक्षाबंधन सण साजरा करताना पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन हा सण आज राजकीय वर्तुळातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपण हे दृश्य पाहतोय. राज ठाकरे त्यांच्या बहिणींसोबत आजचा हा रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे.
आज देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशातच राजकीय वर्तुळात देखील हा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. टीका करायला अभ्यास लागतो, पण इथं फक्त वैचारिक दिवाळखोरी दिसतीये. अमित ठाकरेंनी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजपा प्रवक्ते अनिकेत निकम यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. अमित साटमला भूमिकालाच ठेवलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं. उत्तम करतोय तो. मला अशा लोकांच्या मी काय बोलू या लोकांवर? तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाहीये. अमित साटम तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय, तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हा हे ठरवणार. लोकांवर झाड पडून पॉथोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे. लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसतंय. मला असं वाटतं की अमित ठाकरे यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की अमित साटमजी 3 वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी राहता तिथे देखील निवडून तुम्ही येत नाही आणि सातत्याने खालच्या दर्जाची भाषा वापरणे हेच तुमचं एकमेव राजकीय धोरण राहिलेलं आहे. त्यामुळे तुमची राजकीय अपरिपक्वता आणि प्रश्नांना उत्तर देण्याची असमर्थता ही महाराष्ट्राने वारंवार बघितलेली आहे. त्यामुळे कुणावर टीका टिप्पणी करण्याऐवजी स्वतःचा अभ्यास पक्का करा आणि जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करा. फडणवीस आणि शिंदेचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नका, जरांगे पाटील म्हणतायत. आणि आता या सगळ्या संदर्भात मराठ्यांना आवाहन सुद्धा केलंय. कुणी घरी बसू नका, अंतरवाली सराटीत या, आता निर्णायक लढाई करायची आहे, असं जरांगेंचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळं करू नये. ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, तुम्ही ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता, तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.